नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 13 ऑगस्ट पासून ते 10 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना असणार आहे. आणि हा श्रावण महिना तुमच्या वृषभ राशीसाठी कसा असेल, कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या घटना घडतील, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्हीही नक्की जाणून घ्या या संपूर्ण श्रावण महिन्याचं तुमचं राशी भविष्य काय सांगतं. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, व्यापाराबद्दल, नोकरीबद्दल, आजारपणाबद्दल, पैशाबद्दल, तुमच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल, जीवनात खूप साऱ्या अडचणी असतील, बाधा असतील, प्रश्न असतील, काय करावं हे कळत नसेल, हा वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य प्रश्न असतील तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, काय दोष आहे, काय अडचण आहे ते तुम्हाला सांगू, त्यावर उपाय देऊ, सेवा देऊ, योग्य काळ कधी येईल हे सांगू, म्हणजे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला करू, तेही तुमची पत्रिका सविस्तर पाहून. यासाठीच दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, आता सुरू करूया वृषभ राशीचं श्रावण महिन्याचं संपूर्ण राशी भविष्य. सर्वात आधी जाणून घेऊया नोकरी आणि व्यवसायाबद्दल. वृषभ ही स्थिर आणि मेहनती रास मानली जाते. श्रावण महिन्यात तुमच्या ग्रहांची स्थिती अत्यंत मजबूत होत आहे. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रमोशन, पगारवाढ किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर 13 ऑगस्ट नंतर तुम्हाला अत्यंत सकारात्मक बातमी मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. जर तुम्ही कापड, सौंदर्य प्रसाधने, अन्नधान्य, रिअल इस्टेट किंवा कला क्षेत्राशी जोडलेले असाल तर या श्रावणात तुम्हाला प्रचंड मोठा नफा होणार आहे. नवीन ग्राहक जोडले जातील आणि व्यवसायाचा विस्तार होईल. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचे यश पाहून काही गुप्त शत्रू किंवा सहकारी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचू शकतात. त्यामुळे आपल्या योजना आधीच कोणालाही सांगू नका. मित्रांनो, आता वळूया तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा भौतिक सुख, संपत्ती आणि वैभवाचा कारक आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. अडकलेला पैसा परत मिळेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील किंवा कोणी घेतलेले कर्ज परत करत नसेल तर 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान ते पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. जर तुम्ही स्वतःचे घर, जागा किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या श्रावण महिन्यात तुमचे हे स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून या महिन्यात चांगला परतावा तुम्हाला मिळेल. एकंदरीत या श्रावण महिन्यात तुमच्या घरातील पैशाची टंचाई पूर्णपणे दूर होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. आता पाहूया तुमचे कौटुंबिक आणि प्रेमी जीवन या काळात कसे राहील. वृषभ राशीचे लोक कौटुंबिक मूल्यांना खूप महत्त्व देतात. श्रावणातील पवित्र वातावरण तुमच्या घरातील आनंदाची लहर घेऊन येईल. जर कुटुंबात किंवा पती-पत्नीमध्ये मालमत्तेवरून किंवा इतर कारणांवरून वाद सुरू असतील तर महादेवाच्या कृपेने सर्व गैरसमज दूर होतील आणि घरात पुन्हा शांतता सुरू होईल. घरातील एखाद्या सदस्याचे लग्न ठरणे किंवा घरात नवीन पाहुण्याचे आगमन होण्याचे शुभ संकेत या महिन्यात मिळतील. प्रेमात असलेल्या जातकांसाठी हा महिना अत्यंत रोमॅन्टिक राहील. जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर या काळात तुम्ही कुटुंबाची संमती मिळवू शकता. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. तुमच्यातील हट्टीपणा थोडा बाजूला ठेवलात तर नाते अधिक घट्ट होईल. मित्रांनो, आता वळूया एका महत्त्वाच्या घटकाकडे, ते म्हणजे तुमचे आरोग्य. श्रावण महिन्यात हवामानातील बदलामुळे वृषभ राशीच्या जातकांची आरोग्याबाबत थोडी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. वृषभ राशीचा प्रभाव शरीराच्या घशावर आणि मान या भागावर असतो. त्यामुळे या काळात घशाचे इन्फेक्शन, सर्दी, खोकला किंवा टॉन्सिलचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्याचा काळ असल्याने बाहेरील उघड्यावरील किंवा जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा. कामाचा ताण वाढल्यामुळे डोकेदुखी किंवा अपुरी झोप असा त्रास होऊ शकतो. रोज सकाळी 10 मिनिटं ध्यान करा. मित्रांनो, 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या संपूर्ण श्रावण महिन्यात वृषभ राशीच्या लोकांनी महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध आणि थोडं जल अर्पण करावं. पांढरी फुलं महादेवावर अर्पण करावीत. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण वृषभ राशीची माहिती आणि श्रावण महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आणि योग्य मार्गदर्शनासाठी, तुमचे प्रश्न विचारण्यासाठी, तुमची पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.